गाईज हे बघा इकडं पाऊस पण पडून गेलाय आणि जर आता इथं पाऊस पडायला सुरू झाला तर आपण इथं थांबू पण शकणार नाही, कारण की हे बघा इकडं घनदाट किती जंगल आहे बघा. अचानक बिबट्या दिसला तर काय करायचं? गिरी गिरी इकडे की दाखवतो. हे यात काय गाईज हे बघा, हे जे जहाज आहे ना इथं, हे जहाज आपण आता बायनाकुलर म्हणतो बघा. हा बायनाकुलर आहे. हे बघा ह्या सगळ्या लेन्स आहेत, हे बघा हे दिसतंय का पूर्ण सगळ्या, आणि ह्यातून लाईटचा फोकस जातोय. एक अनएक्सपेक्टेड गोष्ट काय झाली माहितीये काय? लाईट हाऊस चालू केलाय. नमस्कार मंडळी, सुप्रभात आणि परत एकदा तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आजचा व्लॉग होणार आहे खूपच ॲडव्हेंचरस, कारण बऱ्याच दिवसानंतर आम्ही प्लॅन करतोय की कुठेतरी लाँग ड्राईव्हला बाईकवरून जायचं. मग कुठं जायचं असा प्रश्न पडल्यानंतरनं मित्रांचं आणि आमचं ठरलं की आमच्यापासून 250 किलोमीटर असलेल्या कोकणामध्ये जायचं. हां गाईज, तर आम्ही चाललो आहे कोकणात, आणि ते पण असं कोकण बघायला जे की सगळ्यांना तसं वाटत नाही. कारण सगळ्यांना वाटतं की कोकण म्हणजे फक्त समुद्र, तर गाईज तसं नाही आहे. फक्त कोकण म्हणजे समुद्रच नाही, तर बाकी इतर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कोकणामध्ये आपण बघू शकतो, आणि त्याच बघायला आम्ही सगळेजण चाललो आहे. बरेच लोक म्हणतात की बाईक राईड करा, चांगला एक्सपिरियन्स येतो. तर मग मित्रांना आज मी म्हटलं की चला लेट्स एक्सपिरियन्स बघूया कसं वाटतंय बाईकवरून. तर मग गिरीधर, मी, ओंकार आणि वेदांत असे आम्ही चौघंजणं चाललो आहे कोकणामध्ये बाईकवरून. आणि बऱ्याच गोष्टी, आणि जाता जाता आम्हाला अभयारण्यातून पण जायला लागतं आहे, त्यामुळं तिथं पण सकाळ सकाळी प्राणी दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळं सांगता येत नाही काय दिसेल काय नाही. चाललेलोच आहे आम्ही डायरेक्ट. मस्त मजा येणार असं मला तरी वाटते. आज मस्त आम्ही लाईट हाऊस वगैरे बघणार आणि उद्या कायाकिंग पण करणार आहे. त्यामुळं जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे बाकीची पुढची येणारी इंटरेस्टिंग व्लॉगसुद्धा तुम्ही बघू शकाल. मी तर मस्त रेडी झालो आहे, पण वेदांतचं अजून माहीत नाही. वेदूला घ्यायचा आहे, त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन त्याला घेतो आणि मग डायरेक्ट निघतो कोकणात. बॅग तर रात्रीच पॅक करून ठेवलेली, 2 दिवस लागतील तेवढे कपडे, ट्रायपॉड आणि महत्त्वाचं म्हणजे लॅपटॉप, जो की व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आपल्याला लागणार आहे, व्लॉग अपलोड करण्यासाठी यूट्यूबवरती. त्यामुळे हे सगळे पॅक करून घेतलेलं आहे. आता जस्ट डायरेक्ट निघूयाच. तर बाय बाय. येतो. दार उघडल्या सीन बघा, काय मस्त उजेड आलाय भाई, आणि वातावरण बी किती गार आहे. गॅस टँक बघा पूर्ण फुल केला आहे रात्रीच. फायनली वेदू पण आलेला आहे, आणि वाजले किती बघा 7. बाहेर पडायलाच वाजले 7. गाईस फायनली घाटात आलेलो आहे, आणि समोरचा व्ह्यू बघा, सनराईज झालाय. बाई साब काय व्ह्यू आहे. हे सकाळी सकाळी लवकर उठणाऱ्यांनाच फक्त हा व्ह्यू बघता येतोय, जो की आज मी पहिल्यांदाच उठून बघायला लागलोय. फायनली गाईस गिरीधर आणि ओंकार सुद्धा आपल्याला जॉईन झालेले आहेत. गाईस हे बघा वातावरण पूर्णपणे धुकं झाले भाई साहेब, म्हणजे हिवाळ्यासारखं वातावरण आत्ताच आपल्याला बघायला मिळालं उन्हाळ्यातच. आणि आता जर तुम्ही इथलं सगळं टेम्परेचर बघितलं तर फक्त 18 डिग्री सेल्सिअस इथं टेम्परेचर आहे. म्हणजे बाहेर एवढ्या उष्णतेची लाट असताना 38 डिग्री सेल्सिअस असताना इथं फक्त 18 डिग्री सेल्सिअस. भाई तिकडेच येऊन राहायला लागते वाटतं. भाई काय घनदाट जंगल आहे गाईज, बघा की सावकाश, एकदम सावकाश. गाईज हे बघा काय घनदाट जंगल आहे भाई साहेब. एवढ्या घनदाट जंगलात आज इथं प्राणी पण येऊ शकतोय. गाईज हे बघा इकडं पाऊस पण पडून गेलाय, आणि जर आता इथं पाऊस पडायला सुरू झाला तर आपण इथं थांबू पण शकणार नाही, कारण की बघा इकडं घनदाट किती जंगल आहे बघा. वाघ, सिंह कधी पण ह्यातनं येऊ शकतोय भाई साहेब. आणि आपल्या अभयारण्यात तर 8 वाघ आहेत पूर्ण, कधी पण कुठला पण येऊ शकतोय. मान्सून इन समर. गाईज व्ह्यू ऑफ द डे. पश्चिम घाटातनं पूर्ण कोकणातली गावं दिसतात बघा गाईज. कोकणात पोचलोय, आणि मला कसं कळालं सांगा आपण कोकणात पोचलोय? तर हे बघा, हे समोरचं घर दिसतंय का, ही अशा पद्धतीनं बांधलेली ज्यावेळी शैली असते त्यावेळी म्हणायचं आपण कोकणात पोचलोय. आणि हे अरुंद रस्ता, आजूबाजूची उपजाऊ पडीक जमीन, आणि ही लाल माती. फायनली गाईज आपण टी ब्रेक घेतलाय, आणि वाजलेत बघा 9:30, आणि 2 तासात आपण 80 किलोमीटर ट्रॅव्हल केलंय. जस्ट आता चहा घेऊन झालाय, आणि आता मी डायरेक्ट चाललोय पोखरबाव मंदिर बघायला, जे की एवढं चांगलं आहे की आजूबाजून झरे वाहतात, म्हणजे आजूबाजून पाणी आणि मध्ये बरोबर मंदिर आहे. चला दाखवतो. आम्ही इकडून आलो आणि इकडे जात होतो, तर आम्हाला इथं काय दिसलं बघा, बोर्ड एक दिसला, जेव्हा काय बघा, अचानक बिबट्या दिसला तर काय करायचं. अजिबात घाबरू नका, शांतपणे उभे राहा, दोन्ही हात वर उचलून जोरात ओरडा, यामुळे तुम्ही मोठे दिसाल. बिबट्या जवळ असल्यास ओरडत हळूहळू मागे सरका.
मला वाटलं भाई काय माहिती आहे काय, जरी फोर व्हीलरमधनं जात असला तरी गाडीतनं खाली उतरा आणि बिबट्या दिसला की हात वर करा आणि दंगा चालू करा. बाई मला एवढं हसू आलं ते ऐकून. यो पण हसायला लागलाय. म्हणजे इतकं विचित्र वाटलं मला हे भाई. इथं उल्लेख करायला पाहिजे होता भाई की फोर व्हीलरमध्ये असेल तर फोर व्हीलरमध्येच राहा, टू व्हीलरवर असताना जर तुम्हाला बिबट्या दिसला तर तुम्ही सगळे हे करा. नाहीतर बिचारा एखादा भोळा माणूस असला तर तो गाडीतनं खाली उतरायचा आणि हात वर करून जोरात ओरडायला लागायचा की. फायनली गाईज आम्ही पोकरबाव मंदिरात पोहोचलोय. हे समोर मंदिर दिसतंय, खाली तिकडे झरा आहे आणि झऱ्यामध्ये ते मंदिर आहे. पण त्याच्यापूर्वी आम्ही एक जुगाड बनवला आहे, बघा दाखवतो. हे बघा, हेल्मेट कोणी चोरी करून नेऊ नये म्हणून सायकलला लॉक करताना लॉक आणलंय आणि हेल्मेटमधनं घालून इथं ठेवले. म्हणजे कायम घेऊन फिरायला पण लागत नाही. आणि तुम्ही जर एखादा स्पॉट बघायला गेलात तर तुम्ही तसं हेल्मेट जर अडकवून गेला तर ते हेल्मेट घेऊन सोबत फिरायला लागत नाही. त्यामुळे हेल्मेट अडकवायसाठी हे एक नंबर पर्याय असू शकतोय, जे तुम्ही पण वापरू शकताय. तर जाऊया आता डायरेक्ट मंदिरामध्ये आणि दाखवतो तुम्हाला किती अप्रतिम मंदिर आहे. हे बघा गाईस, खालचं झऱ्यातलं मंदिर बघायचं यासाठी इथून खाली जायला लागते. इथून आम्ही आत आलो आणि इथून खाली जायला लागते. मंदिरच्या समोर आलोय. हे मंदिर आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथनं एवढ्या मोठ्या झरा वाहत असतोय. हे बघा इकडे दाखवतो. हे बघा इकडे झरा पूर्ण वाहतोय असा आणि एवढं प्रचंड पाणी असते. आता इथंच बघितलं तर मासे इतके आहेत या पाण्यामध्ये भाई साहेब. दाखवतो तुम्हाला. गिरी इकडे की दाखवतो. हे बघ यात काय भाई साहेब, काय खतरनाक. हे बघा गाईज, हे शिवलिंग आहे मंदिरातलं, जे स्वयंभू आहे, स्वतः प्रकट झाले. आतमध्ये शिवलिंग आहे, ते ऑटोमॅटिक जमिनीतून बाहेर आले. म्हणजे ह्याला कुणी आणून इथं बसवलं नाही तर ते ऑटोमॅटिक आहे. म्हणजे म्हणून याला स्वयंभू शिवलिंग म्हणतात. गाईज मंदिरातून आता सध्या आलोय बाहेर आणि आता सरळ थेट जाणार आपण आता आपल्या रूमवरती, कारण साहित्य घेऊन एवढं फिरणं पॉसिबल नाही आहे. आणि हे सगळं साहित्य रूमवर ठेवून मग आपण जाणार आहे लाईट हाऊस बघायला. तर डायरेक्ट भेटतो आपल्या रूमवरती. फायनली काय झालेलं आहे आता रूमवरती आणि फ्रेश वगैरे झालोय आणि संध्याकाळचे वाजले 4 आणि आता डायरेक्ट आपण जाणार आहे लाईट हाऊस बघायला. कारण संध्याकाळी थोड्या वेळानंतर लाईट हाऊस बंद होते आणि तिथं कुणाला एंट्री दिली जात नाही. त्यामुळे आता डायरेक्ट जाऊया आता लाईट हाऊसवर. गाईज कोस्टल रोड वरून चाललो होतो आणि समोर व्ह्यू बघा काय दिसला आम्हाला. इकडं पवन चक्क्या, इकडं सूर्य आणि इकडं सनसेट होताना इकडं समुद्र दिसतोय बघा आपल्याला. भाई काय टॉप. आणि समुद्र एवढा खवळला आहे, भरतीची वेळ चालू आहे त्यामुळे लाटा एवढ्या जोरात यायला लागल्यात. वेदू ये बाय कायाकिंग खायला उद्या सकाळी आपण पण करूया भावा. एक नंबर वाटणार आहे उद्या सकाळी लवकर येऊया आणि मस्त कायाकिंग करूया. गायज उद्या आम्ही कायाकिंग करणार आहे. हे बघा इकडे पण एक बोट आहे. फायनली गायज ज्यासाठी आपण एवढ्या लांबून आलोय ते आपल्या समोर आहे. हे बघा हे गेट आहे त्याचं, दीपस्तंभ और दीपवत निर्देशालय गोवा, डिरेक्टरेट ऑफ लाईट हाऊसेस अँड लाईट शिप्स गोवा. भाई हे बघा आतमध्ये आहे. इथं गेट आहे यांचं आणि ह्याच्या आतमध्ये इथं तिकीट बुकिंग करावं लागते आधी. तर आपण आतमध्ये आलो आहे आणि इथं आता आपण घेणार आहे तिकीट घेतल्यानंतर आपल्याला वरती एंट्री मिळणार आहे. गाईज तिकीट पण भेटलेले आहे, ज्याची किंमत फक्त आहे 20 रुपये. लाईट हाऊस आहे आपल्या समोर, किती मोठा आहे बघा. आणि वरती ते फिरायला लागलो आहे गोल गोल. वाय सिटीमध्ये दाखवतात तसं सेम. लहानपणी वाय सिटीत असताना बघायचो आणि म्हणायचं हे काय आहे नेमकं. तर हे लाईट हाऊस आहे भाई. हे बघा आणि इकडे त्याचे रिसिव्हर आहेत आणि ह्या साईडनं त्याची एंट्री आहे. आता दाखवतो ह्याच्या आतमध्ये कसं आहे. पहिला इथं गेल्या शूज काढायला लागणार आहे. हे बघा इथं ही सगळी ह्यांची सिस्टीम आहे. तर इथनं वरती जायला एंट्री आहे पूर्ण. काय शूज काढायला लागले कारण की इथं लिहिलं आहे की पादत्राणे बाहेर काढावीत. त्यामुळे इथनं वरती जायचं आहे. भाई वरती बघा पूर्ण शेवटपर्यंत वर जायचं आहे. भाई आता हे थोड्या शिड्या चढायला लागणार आहेत. हा बघा दरवाजा केवढासा आहे. हा दरवाजा उघडून बाहेर जायचा आहे आणि आतमध्ये यांची मशिनरीची सिस्टीम आहे. हे बघा लाईटचा फोकस, यातनं डायरेक्ट लाईट पडते थेट. हे दरवाजा आहे. बरीच लोक आलेले दिसतात. साप
आपण इकडे जाऊन बघू काय आहे. काय दिसतंय काय दिसतंय परीची परी बायनाकुलर आहे काय बघू जरा मी पण बघतो ना कॅमेऱ्यातून दिसते का बघूया डोळ्यानं दिसत नसतो कॅमेरा काय दिसतंय ना काय जे बघा हे जे जहाज आहे ना इथं हे जहाज आपण आता बायनाकुलर म्हणतो बघा हा बायनाकुलर आहे हे बघा काय दिसलं का किती क्लिअर दिसते बाबा पैसा हे बायनाकुलर मधनं दिसतंय आणि हे बघा जहाज कुठं आहे बघा इथं दिशा दर्शक पण आहे त्या साईडला नॉर्थ आहे त्या साईडला साऊथ आहे इकडे ईस्ट आहे वेस्ट गाईज इथं लाईट हाऊस आहे आणि या साईडला भाई साहब काय व्ह्यू आहे रे कसलं दिसू लागलंय ओके ह्या साईडला पूर्ण डोंगर आहे इथं समोरनं समुद्र आहे आणि ह्या साईडला व्ह्यू बघा गाईज आमचा तर प्लॅन आहे की हा समोर जो चाललेला सनसेट आहे हा सनसेट बघून आता इथनं जायचं पूर्ण गाईज हे बघा जिथनं आम्ही वरती आलो तिथं आत गेल्यानंतर ना जे ही मशीन आहे मेकॅनिझम भाई हे बघा ह्या सगळ्या लेन्स आहेत हे बघा हे दिसतंय का पूर्ण सगळ्या आणि ह्यातून लाईटचा फोकस जातोय ह्याच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर हे बघा आतमध्ये दाखवतो तुम्हाला घालून एक छोटीशी ट्यूब आहे फक्त एवढीशी छोटीशी ट्यूब आहे पण ह्याचा फोकस खूप माईल्स लांब जातो म्हणजे बरेच किलोमीटर खूप म्हणजे खूप लांब यातून लाईट जाते आणि जहाजांना कळतं की इथं एक समुद्र किनारा आहे कळलं का तुला हा मेकॅनिझम गाईज समोर सनसेट व्हायला लागलाय आणि आम्ही कुठं बसलोय बघा आम्ही इथं बसलोय तिथे समोर सनसेट व्हायला लागलाय काय नजारा आहे भाई स्वर्ग सुख एक जहाज पण तिथून चालली आहे आणि त्या समोर बरोबर सनसेट व्हायला लागलाय त्यामुळे एवढा भारी तिथं व्ह्यू आलाय गाईज फायनली पूर्ण सनसेट झालेला आहे पूर्ण सूर्य गेलेला आहे आपल्याला वाटलेलं की त्या पूर्ण समुद्राच्या काठावरून खाली बुडणार पण तो ढगांच्या आडानच खाली गेला आय डोंट एक्सपेक्ट पूर्ण सनसेट होऊन गेला आहे आणि कशा निसर्गाच्या छटा दिसायला लागल्या बघा बाई इकडं ढग आहेत इकडं सूर्यकिरणाच्या छटा आहेत आणि खाली समुद्र एवढा मोठा आहे ती एक अनएक्सपेक्टेड गोष्ट घडली काय झाली माहिती आहे काय लाईट हाऊस चालू गेलाय त्यामध्ये लाईट लागली आणि आम्ही खूप रिक्वेस्ट केल्यानंतर फक्त आम्हाला इथं थांबण्याची परवानगी दिली बाकीचे सगळे बघा गिरीधर आहे ओंकार आहे वेदांत आहे बाकी सगळी इथं कोणच नाही आहे आम्हाला आवाज तेवढी आहे आणि इकडे बघा समुद्र आहे आणि डायरेक्ट आता ह्यातली लाईट आहे ती डायरेक्ट इकडे समुद्रामध्ये पडणार आहे बघा भाई साहब लय भारी व्ह्यू येणार आहे आता आपण बघूया की थोड्या वेळानंतर काय व्ह्यू येतो या लाईट मुळे आता गाईज आपण बघणार आहे की ह्या लाईट मुळे समुद्रामध्ये कशी लाईट पडते आणि बराच वेळ आपण इथं थांबणार आहे लाईट बघा गाईज आम्ही आता सध्या आतमध्ये आलोय कारण बाहेर वादळ एवढ्या जोरात चालू आहे काय सांगू तुम्हाला पावसाची पण दाट शक्यता आहे त्यामुळे त्या गार्ड्सने आम्हाला सांगितलं की पटकन खाली या त्यामुळे आता आम्ही चाललोय आता आम्ही जेवायला आलोय कारण सकाळपासून आम्ही काहीच जेवलेलो नव्हतो त्यामुळे आता आम्ही जेवायला आलोय आणि आता आम्ही ऑर्डर केलंय स्पेशल कोकणी जेवण कारण आलोय कोकणात म्हटल्यानंतर कोकणी खाल्लं पाहिजे ना तर बघूया आता काय येते फायनली डिश आली आहे मच्छी फ्राय मच्छी रस्सा आणि काहीतरी आहे मला पण माहीत नाही टेस्ट करून बघतो फायनली गाईज रूमवरती आम्ही पोहोचलोय आणि आजचा दिवस एकदम भारी होता आणि उद्याचा पण दिवस असाच भारी जाणार आहे कारण उद्या आम्ही जाणार आहे सकाळी लवकर कायाकिंग करायला आणि कायाकिंगमध्ये तर एवढी मज्जा येणार आहे कारण की समुद्रात कायाकिंग मी पहिल्यांदाच करायला लागलोय त्यामुळे डायरेक्ट उद्या कायाकिंगलाच जाऊया आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय